म्हापशेच्या बोडगेश्वर मळार 8 एप्रिल ते 15 एप्रिल मेरेन मार्शल आर्ट शिस्त धाडस शिकोवपी शिबीर जाले। म्हापशा बोडगेश्वर मंदिराच्या मळार जाल्ले हे शिबीर भुरग्यांपासून ते जाणटे मेरेन सगळ्यांक कितें ना कितें शिकोवन गेले। सप्तकभर जाल्ले ह्या शिबिरांत 54 जाणांनी वांटो घेतलो। बॉडी फिटनेस आणि मानसीक लवचीकपण ह्या दोन्ही गजालींचे महत्व ह्या शिबिरात सांगले। आज आम्ही हांगासर शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण या आम्ही सर्व्हिस कन्सल्टंट तर्फे आयोजित केल्ले आसा। ह्या प्रशिक्षणान आमकां ऑल ओव्हर गोवा 54 भुरगीं गावल्ली आसा। त्या 54 भुरगींन आमकां अशें कळून आयिल्लें आसा की काही भुरगीं आसात जी दोडामार्ग आणि फोंड्याच्यान इतले पयसच्यान सुद्दां येयल्लीं आसा आणि वो कार्यक्रम श्री बोडगेश्वर देवस्थान ह्या हेंच्या प्रांगणान जाल्लो आसा। 8 एप्रिल ते 15 एप्रिल असो तेजो कालावधी आसलो। 8 दिसांच्या हितून कालावधीन आमकां 7 वर्साची ती 60 वर्सां मेरेन 7 इयर्स टू 60 इयर्स अशी चली आणि भुरगीं आमची पार्टिसिपंट्स जाल्ली आसा। इतलो बरो उत्कृष्ट असो प्रतिसाद आमकां मेळिल्लो आसा। सो हांव थँक्यू म्हणटा की श्री बोडगेश्वर देवस्थान हेंच्या कमिटी मेंबर्सांक की तेंच्यांनी आमकां अनुमती दिली, परमिशन दिली की आमचो कार्यक्रम आमचो जो प्रशिक्षण आसा ते आमी हांगासर सुरू करपाक। आणि दुसरी गोष्ट इनरव्हील क्लब ऑफ म्हापसा इलाइट ह्या संस्थेन सुद्दां आमकां बरीच हेल्प केल्ली आसा। तेंच्यांनी आमकां रिफ्रेशमेंट आणि वॉटर ही एक मेन गोष्ट आसता, कित्याक आमची जी भुरगीं आसा जी लाठी प्रशिक्षण करून इतली कसरत करून तांकां भूक लागता, सो तेंचे जी भूक आवरपाक आमकां हेल्प केल्ली आसा ती म्हणजे रिफ्रेशमेंट दिवन, आणि ती म्हणजे इनरव्हील क्लब ऑफ म्हापसा इलाइट ह्या ग्रुपान। दुसरी गोष्ट आमच्या ह्या प्रशिक्षणान आमकां एक वस्ताद मेळिल्ले आसा, तेंचें नांव आसा वस्ताद प्रमोद पाटील, ते कोल्हापूरचे आसा। फिरंगोजी शिंदे मर्दानी अखाडा हेंचे ते अध्यक्ष आसा। आणि आयज हांव सांगूंक सोदतां की इतलो बरो रिस्पॉन्स आयिल्लो आसा आणि इतले बरी आमची सांगता जाल्ली आसा की पेरेंट्स विचारता की परत केन्ना करतले। सो हांव इतलेंच सांगता की जर आमकां चान्स मेळ्ळो तर डेफिनेटली आमी फुडें हो प्रकल्प घडोवन हाडटले।